तुझ्याही मुलांचा संसार होणार नाही बघ. याचं हे जे पाप आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जे आयफोन साठी आई बापाचा जीव घातला, आयफोन साठी हे सगळ्या गोष्टी झाल्यात जे बोलत होते, त्याच्यात मित्रांनो नवीन वळण आलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओला न स्किप करता बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजकाल सोशल मीडियावर थोडीशी गोष्ट झाली की जास्त होऊन सांगतात, त्याच्यामुळे व्हिडिओला मित्रांनो प्रॉपर बघत जावा, प्रॉपर चेक करत जावा, त्याच्यानंतरच विश्वास ठेवत जावा. आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो सरळ सरळ दिसत आहे की पोराने उडी मारली बापाला धरून, बापाचा पाय फिसळला, नंतर बापा पण उडी मारली, मग नंतर आई येऊन उडी मारली, कारण की त्याच्या जगण्याचा सहारा सगळे गेला होता, त्याच्यामुळे आईचा जीव राहिला नाही आई, आणि आईने पण उडी मारली. मित्रांनो, एकाच जागी तिघाचा झाला, पूर्ण घर उद्ध्वस्त झालं होतं. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर, ही गोष्ट बघितल्यानंतर माझा दिमागाचा पूर्ण पारा हल्ला होता, कारण की एका छोट्या आयफोन साठी कसं करू शकतात, एका छोट्या आयफोन साठी पूर्ण फॅमिली जीव कसं देऊ शकते, हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि मला पण या प्रश्नांचे भरपूर विचार पडला होता की मी एका आयफोन साठी, 1 लाखाच्या आयफोन साठी हे शक्यच नाही, मला तर असं वाटत होतं. मित्रांनो, पहिली गोष्ट, हा व्हिडिओ बघून घ्या. माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल ना, तर आता तुमचं पण वाईट होताना बघण्याची हिंमत तुम्ही ठेवा. बघितला मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिसतंय हत्या केलेल्या, म्हणजे उडी मारली आणि हे सगळं केलं, ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. मित्रांनो, खरं तर ह्या व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसं काहीच नाहीये. मित्रांनो, आयफोन हे फक्त एक बहाणा होता. हा आयफोनने त्याचा हप्ता बाउन्स झाला होता, त्याच्यामुळे त्यानं टेन्शन मध्ये होतं, पण याचं दुसरंच कारण आहे असं सोशल मीडियावर पण येते आणि न्यूजला पण येते. मित्रांनो, तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण की ह्याचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या आधी मला तुमच्याकडून ऐकायचं की ह्याचं रिझन काय आहे ते. व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला लगेच समजून जाईल की प्रॉपर काय झालं होतं आणि काय नाही ते. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे तुम्हाला, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, आजकालची पिढी जी आहे ना, ते पूर्ण आयफोन मध्ये डुबून गेलेली आहे. प्रत्येकाला आयफोन पाहिजे, प्रत्येकाला नवीन फोन पाहिजे, आणि फोन अँड्रॉइड, ओप्पो हे सगळे नको आहे. मित्रांनो, पहिलं सॅमसंगचा क्रेज होता आणि सॅमसंग वापरायचे, पण जे कमी पैशात होता पण यूज करायचे. पण आयफोन जसा लॉन्च झाला, आयफोन जसा आपल्या पब्लिक मध्ये आला, आयफोन जसा हप्त्यावर भेटायला लागला, आयफोन होऊन गेलं. आजकाल एका छोट्या लेकराला पण बोललं तुम्ही कुठला फोन पाहिजे, तो सरळ सरळ बोलतो की आयफोन पाहिजे. हे चुकीचं आहे. आपल्या लेकरांना मित्रांनो लाड एवढा करा की त्याला कळू देऊ नका की मी तुमचा लाड करतोय आणि तुला प्रेम करतोय, हे कळू देऊ नका. मित्रांनो, सगळ्या गोष्टी पुरवायच्या नसतात. जे लेकराला असतात ना, सगळ्या गोष्टी हे पुरवायच्या नसतात. काही गोष्टी हे ठेवायच्या पण असतात, काही गोष्टीला त्याला हट्ट करू द्यायचा असतो. मित्रांनो, एवढं पण नसतं लाड करायचा लेकरांचा की तो जीव देईल. मित्रांनो, हे ते सगळं असंच झालेलं आहे. एवढा लाड केला त्याच्यामुळे तो बिघडला. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट जर आपल्याला भेटत असेल तर आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते. त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट असते पुरवा. माझं म्हणणं नाही की तुम्ही पुरवू नका, पण सगळ्या गोष्टी पुरवू नका. तुम्हाला पटलं तर लाईक करा व्हिडिओला, नाही पटलं तर डिसलाईक करा. कारण की मित्रांनो, जे लाड करताय ना आपण, जे लाड करताय लेकरांचा, ते लाड अति होत चालले, आणि अति होत चालल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, आपण जे गोष्टी करतो ना मित्रांनो, त्या लेकराला हे पण महसूस करून द्या की किती कष्टाने आणि किती मेहनतीने पैसे येतात आणि किती कष्टाने कमवावं लागतं. आणि मला त्या भावासाठी 2 शब्द बोलायचे आहेत. मर्द होतास ना भावा, मर्दासारखं काम करून फेडायचा होतास हप्ते, मर्दासारखं काम करून आयफोन घ्यायचा होताच. पण मित्रांनो, रिझन हे दुसरं पण होतं. असं ऐकण्यात येते, असं न्यूजला पण येते की त्याचं जे उडी मारायचं कारण होतं ते घरात भांडणं होते आई पप्पांचे. त्याच्यात 5 ते 6 वर्ष झाले कंटिन्यू भांडणं होतोय, कंटिन्यू भांडत होते आई बाप. त्याच्यामुळे तो डिप्रेशन मध्ये आला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आयफोनचा हप्ता पण बाउन्स झाला, त्याच्यामुळे तो डबल डिप्रेशन मध्ये आला, आणि हे सगळे घटना घडलेली आहे. तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि खरंच मित्रांनो, हे गोष्ट खरी आहे का हे पण सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये, कारण की घरच्या वादामुळे आज तिघही जगामध्ये नाही येत. आणि खरंच मित्रांनो, वाद जे आहे ना
तो थोडक्यापुरता थोडका ठेवून वाद मिटवावा, कारण की अशा काही गोष्टी घडतात ना, नंतर ते वादही येत नाही आणि नंतर ते माणूसही राहत नाही. मित्रांनो, खरंच हे खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. अशी गोष्ट घडली नाही पाहिजे, पण 5 ते 6 वर्षे भांडत गेल्यावर मित्रांनो अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे वाद जो आहे ना, वादापुरता वाद ठेवायचा आणि मिटून घ्यायचा. प्लीज ॲज अ रिक्वेस्ट आहे, तुमच्या बाळांना तुमच्या लेकरांना सांभाळून ठेवा आणि एवढा लाड करू नका की तो अति होत जाईल. तर चला, बाय बाय.